नाही, मला असं वाटतं त्या ज्या चोरगे आहेत, प्रतिभा चोरगे आंबेगाव त्या ठिकाणी राहणाऱ्या गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्या स्वतः एका सामाजिक कामात काम करतात। आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणाल की मग हे आणि ते वेगळे कसं, तर मला असं वाटतं की ज्या वेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे, आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा, म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे। त्यांनी दिले म्हणून तुम्ही दिले अजिबात नाही, तुम्ही म्हटलं की त्यांनी त्यांची यादी बघा, त्यांच्यामध्ये तर खूप आहे, बापू नाईक अजिबात नाही। मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही, आणि कदाचित ते असेल तर त्याचा विचार होईल।